आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं साजरीकरण केलं जातं. आता तुमचा 61 तुम्ही 61 साजरी करताय. वेगवेगळे विविध सामाजिक उपक्रम आपण म्हणजे साजरे करू शकलो असतो. वृक्षारोपणच नेमकं का? काय उद्देश आहे त्याच्यामागे? नाव सांगून सुरुवात करा. नाही, माझं नाव अनिल कुमार बेराम गायकवाड. मी व्हाईस चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहे. आणि लहानपणापासूनच समाजकार्याची आवड आहे आणि त्यामुळे आमचे मित्र नंदकुमार शहाणे, आणि बाकी सगळी आपली मंडळी आहेत सेवा कुंडाची. या सर्वांनी मिळून एक सेवा कुंडाची निर्मिती केली केवळ सामाजिक कार्य करण्याच्या उद्देशाने. तसं सामाजिक कार्य करताना सेवा कुंडाची जेव्हा निर्मिती झाली तेव्हा एक पंचसूत्री कार्यक्रम करण्याचं नियोजन आहे. म्हणजे शिक्षण, आरोग्य आहे, रोजगार आहे, पर्यावरणाचं संरक्षण आहे आणि जलसंवर्धन आहे. अशा पंचसूत्रीमध्ये आपण काम करायला पाहिजे असं सेवा कुंडाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ठरवलं आणि त्या दृष्टीने आमची वाटचाल सुरू आहे. आपल्या राज्यातील जो आदिवासी घटक आहे, वंचित घटक आहे, ग्रामीण भागामध्ये पण शिक्षणाची खूप अनवा आहे. लोकांना शिक्षणाची सुविधा मिळत नाहीत, आरोग्याची सुविधा मिळत नाही. या गोष्टीकडे जास्त फोकस करावं. रोजगाराच्या समस्या आहेत, पर्यावरणाच्या समस्या आहेत, पाण्याच्या समस्या आहेत. त्या सर्वावरती आपण काही ना काही हातभार लावावा या उद्देशाने हे सामाजिक सेवा कुंड कार्य करत आहे. माझ्या 61च्या निमित्ताने वृक्ष लागवडीचं मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. त्याचं कारण असं आहे की दोन कारण आहेत. त्या वृक्ष लागवडीमधनं पर्यावरणाचं संवर्धन तर निश्चित होणारच आहे, पण अशा प्रत्येक जिल्ह्यातून असे 10 गावं निवडले आहेत आणि त्या 10 गावामध्ये ज्या घराच्या आवारामध्ये जागा आहे अशा प्रत्येक फॅमिलीला 5 फळझाडं देण्याचं नियोजन आहे. फळझाडामध्ये चिंचेचं झाड असेल, आवळ्याचं असेल, जांभळाचं असेल, पेरू असेल, आंबा असेल, सीताफळाचं असेल, अशा पद्धतीचे 5-5 झाडं जे आहेत त्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे आणि त्याची सुरुवात पण झाली आहे. पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विविध कृषी विद्यापीठामधनं कुमारनी ही झाडं सर्व ऑर्डर केलेली आहेत आणि ते प्रत्येक गावामध्ये जाऊन म्हणजे जे काही आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत त्या ठिकाणी त्या झाडांची लागवड केली आहे. या योग्य पर्यावरणाचं संवर्धन होईल वृक्षवाढीमुळे आणि झाडांना जी काही फळं येतील त्या फळांची विक्री करून म्हणजे ज्या कुटुंबामध्ये हे झाडं लावली जातील त्या फळांचा उपयोग पण त्या कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी किंवा मग त्यातनं पण ते उत्पन्न काढू शकतात असा ध्येय उद्देश आहे. सर, आपल्या वाढदिवसानिमित्त काय सामाजिक संदेश देणार? नाही, वाढदिवस माझा 30 ऑक्टोबरला आता वाढदिवस आहे. 61 सुरू आहे. 61 मला पूर्ण संदेश हाच असेल की पर्यावरणाचं संरक्षण करा आणि जलसंवर्धन करा हा संदेश आहे वाढदिवसाच्या निमित्ताने. कारण हल्ली काय झालं आहे की पाण्याचे स्रोत पण खूप कमी झालेले आहेत आणि पाण्याचं पण जपणूक करण्याची खूप आवश्यकता आहे. वनसंवर्धन आणि पाणी संवर्धन हे सगळ्यांनी करण्याची त्यांची जबाबदारी आहे आणि सगळ्यांनी ते करावं असा माझा संदेश आहे. Sir, can you throw some light on the Sevakund Trust which you are running and what are its CSR activities? ट्रस्ट तो माझ्या नावाने आमचा सर्व त्याच्यामध्ये काढलेला आहे. सेवाकुंडवरती प्रामुख्याने ट्रस्ट टाकतील नंदकुमार हे रेरेने काम करतात त्याच्यामध्ये. तर नंदकुमार आपण सेवाकुंडाचं जे काही कार्य सुरू आहे त्याबद्दल नंदकुमार सांगतो. सेवाकुंड ट्रस्ट ही एक सामाजिक ट्रस्ट आहे आणि साहेबांच्या नावाने ही ट्रस्ट आम्ही मित्रमंडळी स्थापन केलेली आहे. त्यामध्ये आम्ही आदिवासी भागातली जी मुलं होती त्यांना आम्ही आता 25-30 हजार शालेय साहित्याचं वाटप मोफत केलेलं आहे. सीमाडोह, मेळघाट, धारणी जिथं रस्ते पण जायला नाही अशा ठिकाणी जाऊन आम्ही ते वाटप केलं. पालघरसारखा एरिया, ठाणे, तर अशा ठिकाणी आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे. त्यानंतर आम्ही वृक्षारोपणाचा तर 61 निमित्त एक हिरक महोत्सवी एक उपक्रम हाती घेतलेला आहे. त्यामध्ये 61,000 फळझाडांची आम्ही लागवड करत आहे. 33 जिल्ह्यांमध्ये प्रत्येक 10 गावांची आम्ही निवड केलेली आहे. त्या 10 गावांमध्ये आमची टीम जाईल, सेवाकुंडाची टीम जाईल, त्यांना फळझाडं देतील, त्याची लागवड होईल, त्याचं आमच्याकडे नोंद असेल आणि आम्ही त्यांना विचारू की याचं झाडांचं काय झालं आणि 1 वर्षानंतर त्यांना आम्ही त्या जे झाड जगवल्याबद्दल त्यांना एक मानधन
500 रुपये त्यांना मानधन आणि ते त्या घरच्या महिलेचा साडी चोळी देऊन सत्कार करणार आहे. असा आमचा उपक्रम आहे. आणि यासारखे जलसंचय अशी पंचसूत्री हाती घेतलेली आहे आणि वर्षभरात आता हे खूप मोठ्या प्रमाणावर ते कार्य होत आहे. जास्तीत जास्त वृक्षारोपण करण्यासाठी आपण काय सामाजिक संदेश द्याल? वृक्षारोपण हे आवश्यक गोष्ट आहे. आता सर्व कॉन्क्रीटच्या जंगलांमध्ये सर्व झाडांची 2 लाख कोटी झाडांची आवश्यकता आहे आपल्या यामध्ये. त्यामुळे आपला एक खारीचा वाटा आम्ही आमच्या पद्धतीनं उचलण्याचा प्रयत्न करीत आहे आणि सर्वांनी यामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि या कार्याला मोठं केलं पाहिजे. त्या ट्रस्टच्या माध्यमातून आरोग्यविषयक काय तुम्ही काम करता? आम्ही आता आदिवासी भागांमध्ये विशेषतः आम्ही ॲम्ब्युलन्स आता 108 नंबरला फोन केला दिवसभर कोणी उचलत नाही असे खूप अनुभव आम्हाला आलेले आहे. मोठे मोठे हॉस्पिटल पुण्यासारख्या शहरांमध्ये आहे. महाराष्ट्रातील खूप लोक गोरगरीब तिथे येतात पण त्यांना आरोग्य सुविधा मिळत नाही. मोठ्या मोठ्या हॉस्पिटलचं ते सर्व इंटिरियर बघून ते घाबरतात. तिथं डायरेक्ट 7-8 लाख 10 लाख बिल सांगितलं जाते. ज्यांच्याकडे पैसे आहे त्यांचं ऑपरेशन होतात, इतरांना मात्र काही मार्ग नसतो. असे कितीतरी लोक आमच्याकडे येतात. मग आम्ही त्यांना घेऊन धर्मादाय आयुक्तांकडे जातो, त्यांचं पत्र घेतो आणि त्या हॉस्पिटलला जाऊन भांडतो की यांचं ऑपरेशन करा आणि फंड नंतर जमा करा. मग असे कितीतरी लोकांचं सेवाकुंडच्या माध्यमातून आम्ही मोफत ऑपरेशन करून दिलेलं आहे. त्यांच्याकडे 1 रुपया नसतानाही हृदयाचं ऑपरेशन त्या हॉस्पिटलने केलेलं आहे. नंतर मग तो फंड त्यांचे कागदपत्र गोळा करतात, ते फंड घेतात, शासनाकडून मदत नंतर मागवतात. 3 महिन्याचा वेळ असतो, ते सर्व गोळा करतात. पण हे कार्य सेवाकुंडच्या माध्यमातून असे कितीतरी प्राण आम्ही पुण्यामध्ये वाचवलेले आहे. हे कार्य अविरत आमचं सुरू असणार आहे आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही पंचसूत्री खूप मोठ्या प्रमाणावर आमची चालणार आहे. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.